बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीवरून सुरू असलेला जो वाद आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। एक मंडळ एक ढोल पथक असं करा अशी विनंती गणेश मंडळांनी पोलिसांना केली आहे। तर मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू होण्यापूर्वी इतर रस्त्यांवरून मार्गस्थ होण्यासाठी मंडळांना मिरवणुकीची परवानगी द्या असं आवाहन देखील मंडळांनी पोलिसांना केलंय। बेलबाग चौक ते नानापेठ रस्ता गणेशोत्सव दरम्यान सुरू करा अशी विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे। तर पुणे शहरातील सर्वच गणेश मंडळांची मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी गणेश मंडळ आग्रही आहेत। मानाच्या 5 गणपतींची मिरवणूक दुपारी 12 पर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी, तरच इतर मंडळावरचा ताण कमी होणार अशी मंडळांची आग्रही भूमिका होती। तर पुण्यातील टिळक रोडवर गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। टिळक रोडवरून मार्गस्थ होणाऱ्या गणेश मंडळांचा निर्णय जवळपास निश्चित झालाय। बैठकीनंतर तुमची मागणी काय होती नेमकी? आतमध्ये मागणी अशी होती की एक तर मानाच्या मंडळांनी सकाळी 7ला सुरुवात करावी, हरकत नाही, नसेल करायची तर ज्या मंडळांना लक्ष्मी रोडनी, इतर टिळक रोडनी किंवा आणखीन 2 रस्त्यांनी सकाळी 7ला जाऊन विसर्जन करायचंय त्यांना परवानगी द्यावी। 11 वाजता समजा लक्ष्मी रोडला 10 मंडळांना परवानगी दिली किंवा 50 मंडळांना दिली सकाळी 7ला निघायला, 11 वाजता ज्या वेळेला पहिला गणपती कसबा गणपती बेलबाग चौकात येईल त्यावेळेला त्यांनी बाकीचे 50 मंडळं पास होऊन विसर्जन होईल आणि त्यामुळं मिरवणुकीवरचा जो ताण येतो दरवर्षी तो कमी होईल। दुसरं मिरवणुका लवकर संपवण्यासाठी हे किती महत्वाचं आहे? मानाचे 5 गणपती सोडले तर इतर गणपतींना तितकंच महत्व देतो असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं। त्यात तुम्हाला तथ्य वाटतं का? खरंच असं होतं का? मानाचे 5 गणपती वगळता बाकीच्या गणपती मंडळांना ज्या पद्धतीने पळवलं जातं मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी? पोलीस अधिकाऱ्यांनी, पोलीस आयुक्तांनी दिलेलं उत्तर हे प्रशासकीय उत्तर आहे। आम्ही सगळ्यांना समान न्याय देतो असं म्हणतात। प्रत्यक्षामध्ये कशी वागणूक असते पोलिसांची हे आपण देखील पाहिले। पुणे शहरातल्या विसर्जन मिरवणुकीला प्रथा आहे, परंपरा आहे आणि त्या प्रथा परंपरा आम्ही पाळत आलोय। पण काळ बदलत चाललाय, त्यामुळे काळानुसार या प्रथा आणि परंपरा सुद्धा आम्ही बदलत आलोय आणि पुणेकरांनी, पुणे शहरातल्या गणेशोत्सव मंडळांनी त्या स्वीकारल्यात। आता पूर्वी दगडूशेठ गणपती आणि मंडईचा गणपती सगळ्यात शेवटी यायचा, त्यांनी त्याच्यामध्ये बदल केला, त्याच्यानंतर इतर मंडळ सुद्धा आलीत। आता सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी मिरवणूक होणार आहे, यावर्षी 2 मंडळांनी त्यांची भूमिका बदलली, लवकर निघणार आहेत। आम्हाला त्याच्याबद्दल आक्षेप घेण्याचं काही कारण नाही, पण त्याचबरोबर मग इतर मंडळं जी उशिरा निघत होती ती जर का सकाळी 7 वाजता निघायला तयार असतील तर त्यांना परवानगी देण्याला काय हरकत आहे? आणि ह्याचा परिणाम मिरवणूक लवकर होईल, पोलिसांवरचा ताण कमी होईल। तर आता एका मिरवणुकीमध्ये एकाच रस्त्याने जाण्यामध्ये जर अडचणीचं होत असेल, लोक आपण समज शहराला वेठील धरणार असू तर त्याच्यामध्ये आपण बदल करायला पाहिजे। आणि ज्या मंडळींना लक्ष्मी रोडने जायचं नाही, इतर रस्त्यावरून जायचं, त्यांना अडवायचं काय कारण आहे? तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्यावरच यंदाची विसर्जन मिरवणूक किती तास चालेल हे स्पष्ट होऊ शकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत। तर कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणी संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती। तर मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये उपस्थितांच्या भावना जाणून घेतल्या। महादेवी हत्तीणीला आणण्यासंदर्भात कायदेशीर बाबी समजून घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा दाद मागण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलंय। राज्य सरकार नांदणी मठासोबत असल्याचं देखील राज्य सरकारने स्पष्ट केलंय। नांदणी मठानं याचिका दाखल करावी, त्याचसोबत राज्य सरकारही याचिका दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। तर हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही देण्यात आलंय। नांदणी मठाचे विश्वस्तही या बैठकीला उपस्थित होते आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन सगळ्याच कोल्हापूरच्या लोकांना दिलेलं आहे। नांदणी मठाचे विश्वस्त या बैठकीला उपस्थित होते। तर हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। त्याचबरोबर हत्तीणीला परत आणण्यासाठी देखील सरकार प्रयत्न करेल हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हटले आहे। महादेवी हत्तीणी संदर्भामध्ये बैठक झाली। मुख्यमंत्री काय म्हणाले ते पाहूयात। महादेवी हत्तीणी 34 वर्षापासून नांदणी मठात आहे, तर हत्तीण परत कोल्हापुरात आली पाहिजे ही सर्वांचीच इच्छा। राज्य सरकारसह नांदणी मठात याचिका दाखल करावी।
तर हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार एक टीम तयार करेल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत उभा आहे. तर महादेवी हत्तीणी संदर्भामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले, या माधुरी हत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये पार्टिवल इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि यदाकदाचित हे जे पाळीव हत्ती आहेत, कॅप्टिव्ह हत्ती आहेत, त्यांच्यासाठी उपचाराची त्यांना संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल. परंतु न्यायप्रविष्ट बाब आहे. आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याची चौकशी आपण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंटची भूमिका, सरकारच्या वन खात्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार. ही भूमिका जर सक्षमपणे सरकारनं मांडली सुप्रीम कोर्टात तरच हा हत्ती मिळायला आम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून बॉल आता सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सरकार कशा पद्धतीनं भूमिका मांडते, आज तरी सकारात्मक भूमिका सरकारनं घेतलेली आहे. आम्ही त्याचं निश्चितपणे स्वागत करतो आणि लवकरात लवकर हा हत्तीने मठामध्ये मिळावी एवढीच आम्हा सगळ्यांची अपेक्षा असणार.